जेव्हा आपलं माइंड सुद्धा अस्वच्छ होतं किंवा त्यामध्ये घाण वाटते, तेव्हा आपल्याला जे करायचं असतं ते आहे साफसफाई. यालाच आपण माइंड क्लेन्झिंग किंवा डिक्लटरिंग असं म्हणतो. जर आपण हे डिक्लटरिंग नाही केलं तर काय होतं, तर आपला स्ट्रेस वाढतो, अँक्सायटी वाढते, आपला फोकस लूज होतो. आणि जेव्हा आपण डिक्लटरिंग करतो तेव्हा काय होतं, तर याच्या अपोजिट म्हणजेच काय, तर तुमच्यामध्ये क्लॅरिटी येते, तुम्ही इमोशनली अवेअर असता, तुमचा लाईफ बॅलन्स इम्प्रूव्ह होतो, त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी येते, आपण एनर्जेटिक राहतो, आपल्याला नेहमी आनंदी फील होतं. सो मग हे डिक्लटरिंग कसं करता येईल? सारे टेक्निक्स आहेत, जसं की मेडिटेशन, माइंडफुलनेस, रिलॅक्सेशन, त्याच्याबरोबर तुम्ही जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व करू शकता. आणि हे झाल्यावरती सुद्धा अजून दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमचं जे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे ते कमी करा किंवा थांबा. काय होतं की आपण खूप सारी इन्फॉर्मेशन कंझ्युम करतो वेगवेगळ्या मीडियाद्वारे, सोशल मीडिया असेल, टीव्ही असेल, न्यूजपेपर असेल, काही माइंडला तो वेळ भेटत नाही ती प्रोसेस करण्यासाठी. सो तुम्ही जेवढं कमी कंझ्युम करताल तेवढं जास्त माइंडला वेळ भेटेल हे पूर्ण डायजेस्ट करण्यासाठी. आणि हे सगळं झाल्यावर महत्वाचं म्हणजे काय, तर प्रार्थना करा. जेव्हा हे कुठलेच उपाय चालणार नाही तेव्हा एकच उपाय चालेल, तो म्हणजे प्रार्थना.